आणि आता बातमी आहे, दुष्काळानं होरपळणाऱ्या जनतेची घोटभर पाण्यासाठी पायपीट सुरू असताना त्यांची आर्थिक लूट करणारी गिधाडं देखील आता आकाशात घिरट्या घालतायत। वर्धा जिल्ह्यात एका अफवेतून अनेक जणांनी आपलं उखळ पांढरं घेतलंय। 31 डिसेंबर नंतर बोरवेल बंदी, सोशल मीडियावर अफवांचा बाजार, दुष्काळग्रस्तांची दिवसा ढवळ्या लूट। वर्धा जिल्ह्यात घोटभर पाण्यासाठी दाही दिशा फिरणारे दुष्काळग्रस्त बोरवेल घेत खडकाला धडका देत आहेत। पाण्याच्या आशेवर माणसं जमिनीच्या पोटात खोल जात आहेत आणि याच दरम्यान 31 डिसेंबर नंतर बोरवेल बंदी येणार या जिल्हाभर पसरलेल्या अफवेनं दुष्काळग्रस्तांची एकच तारांबळ उडाली आहे। हापशीचं पाणी आतापासूनच खोल गेलेलं आहे, खूप हापसावं लागते आणि नळ पण आमचे 10-10 दिवस, कधी 8 दिवसांनी येतात, कधी 10 दिवसांनी येतात आणि त्या नळाला पण धार नसते। आठवड्याभरानंतर बोरवेलवर बंदी येणार या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली। याचाच फायदा घेत बोरवेल चालकांकडून उखळ पांढरं करून घेतलं जात आहे। नागरिकही वाढीव दरानं बोरवेल घेण्यासाठी धावाधाव करतायत। त्यातून ग्राहकांची लाखो रुपयांची लूट सुरू आहे। बोरवाल्यांनी ही युनियन केलेली आहे। अजून बोरवाल्यांनी आडमात पैसा घेणं वसुली सुरू केली आहे। म्हणजे त्यांचा जो बजेट आहे, आमच्या घरचा बजेट आहे पाणीसाठी, त्याच्यावरून जास्त पैसे बोरवाले सांगत आहे। मला रोज देखील पाणी महत्त्वाचं असल्यामुळे पाण्याची एक अशी व्यवस्था आवश्यक आहे घराजवळ आणि खूप दूर आहे आमच्या घरापासून बोर, हे पाणी आणण्यासाठी वगैरे आहे ना, खूप त्रास होते। दुष्काळ हा सर्वसामान्य नागरिकांसाठी दुष्टकाळ असतो, पण त्यातही उखळ पांढरं करून घेणाऱ्यांनीच अफवांचा बाजार गरम केला नाही ना, हे शोधणं गरजेचं आहे। असं असेल तर मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या दुष्काळातल्या गिधाडांचा बंदोबस्त करणं काळाची गरज आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा। आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये आता बातमी आहे, उत्तर त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आणि कवडी मोल बाजारभावामुळे कष्टकरी बळीराजा हतबल झालेला आहे। बाजारात विक्रीसाठी नेलेला कांदा 2 ते 4 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्रीहून सगळा खर्च वजा जाता फक्त 4 रुपये इतकीच पट्टी मिळते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी हतबल होऊन आता कोणतं पाऊल उचललंय तेही बघूयात। या शेतामध्ये कांदा लागवडीसाठी आलेल्या महिलांना भर उन्हात काबाड कष्ट करावे लागतात। चिखलामध्ये पाय रोवत एक एक रोप जमिनीत लावावं लागतं। मात्र प्रचंड काबाड कष्ट करून सुद्धा आपल्या पिकाला हमीभाव मिळत नसल्यानं या सगळ्यांच्या संसारासमोर भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। कांद्याच्या उत्पादनासाठी प्रति किलो किमान 10 रुपयांचा खर्च येतो। मात्र बाजारभावाचा विचार केला तर 2 आणि 4 रुपयांच्या वर सध्या कांद्याला भाव मिळत नाही। हाच कांदा पिकवल्यानंतर आपल्या मुलामुलींची लग्न करणं, त्यांचं शिक्षण करणं, घरातील सदस्यांचं आजार, दवाखाना हे सगळं पाहणं आणि यानंतर बँकांची आणि सावकाराची कर्ज फेडणं, या सगळ्या उठाठेवी शेतकऱ्यांना कराव्या लागतात। आणि यातून काही शिल्लक राहिलं तर स्वतःच्या संसारात थोडीशी भर घालायची। या सगळ्यातच हवामान बदलामुळे रोगराई पसरत असताना खतं, औषधांचा खर्च वाढत गेला। त्यामुळे चांगला बाजारभाव मिळेल या आशेनं पोटाला चिमटा काढत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांद्याची लागवड केली। मात्र हाती येऊ लागले फक्त 4 रुपये। त्यामुळे आता शेतकरी संतप्त झालेत। गेल्या आठवड्यापूर्वी आम्ही पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्या 32 पिशव्या कांदा पाठवला होता। त्याचे काही कांदा 1 रुपये किलोनी गेला, काही 2 रुपये किलोनी गेला। त्याची भाडे, हमाली, तोलाई, दलाली असं सर्व कट होऊन त्याची अवघी 4 रुपये पट्टी या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे। 2 रुपये किलो कांदा आहे आणि 24 रुपये किलो भंगार आहे। कांदा लागवडीला 300 रुपये रोजाची बाई असते आणि जर 4 रुपये आमची पट्टी येते म्हणजे आम्ही वर्षभर ते 4 रुपयावर कसं काय काढायचं। आम्ही आता केंद्रीय मंत्र्यांना आमची कांद्याची पट्टी आणि हे पाठवणार आहे, कांद्याची माळ आणि त्यांच्या पत्नीला बांगड्या पाठवणार आहे आहेर म्हणून। त्यांनी सांगावं का 4 रुपयामध्ये कसा संसार करायचा आम्ही। कांद्याला बाजारभाव मिळावा म्हणून संघर्ष सुरू असताना काही प्रमाणात कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा अजूनही शेतकऱ्यांना वाटत होती। मात्र वातावरणातल्या बदलामुळे कांदा सडून चाललाय। बाजार समितीत त्याच कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय।
आणि या सगळ्यावर शेवटचा उपाय म्हणून कांद्याला योग्य हमीभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला एकापाठोपाठ एक कांद्याची भेट पाठवायला सुरुवात केली आहे. केंद्रानं वेळीच उपाययोजना केल्या नाहीत आणि शेतकऱ्यांना कांद्याचे योग्य दर मिळवून दिले नाहीत तर शेतकऱ्यांचा संताप आणखीन टोक गाठू शकतो. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. आणि आता खवयांसाठी एक खास चविष्ट बातमी. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्यांना नेहमीच गावाकडच्या खाद्यपदार्थांची ओढ असते, कारण शहरांमध्ये राहणाऱ्यांना चुलीवरचं जेवण तसं दुरापास्त झालंय. पण तुम्हाला अस्सल मराठमोळ्या पदार्थांवर ताव मारता येऊ शकेल आणि ही मेजवानी तुम्हाला मिळणार आहे पुण्यात. मालवणी चिकन, तांबडा पांढरा रस्सा, झणझणीत मटण, विविध प्रकारचे तळलेले मासे, बाजरी ज्वारीच्या भाकरी, कोंबडी वडे, कुरड्याचं थालीपीठ, मांडे, पुरणपोळी, मोदक, या यादीत आणखी बरंच काही आहे. खरं तर एवढा सगळा बेत म्हटल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. या अस्सल मराठमोळ्या विविध पदार्थांवर ताव मारण्याची संधी पुणेकरांसाठी आयतीच चालून आली आहे. पुण्यात भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलंय. गावाकडच्या पदार्थांची चव चाखायला मिळणार म्हटल्यावर पुणेकर तरी मागे कसे राहणार. आम्ही एन्जॉय करतो, फुल डे इकडे स्पेंड करत असतो. लोककला बघायला मिळत आहेत, आपल्या गावातली संस्कृती बघायला मिळते. आपल्या मुलांना बघायला मिळत नाही, पण ते आपण एकाच वेळेस दाखवू शकतो. आणि नक्कीच आस्वाद वेगवेगळ्या पदार्थांचा घेतलेला आहे, व्हेज नॉन व्हेज. मी भीमथडीच्या जत्रेत आलो आणि मला गोला आवडला. गोळा आवडला आणि अजून आणि ऑक्स आवडली. वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातलं पूर्ण दर्शन घडवलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या ज्या वस्तू आहे अशा काही की पूर्वी आमच्या काळी मिळायच्या त्या, म्हणजे तुमचा जो सिनेमा झाला तो याच्यावरचा फिरवायचा सिनेमा, तो सिनेमा बघायला मिळायचा, तो आता इथे बघायला मिळाला मला. भीमथडीच्या जत्रेत केवळ खाद्यपदार्थांची रेलचेल आहे असं नाहीये, तर महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू सुद्धा पुणेकरांना खरेदी करता येणार आहेत. एरवी मॉल आणि दुकानात न मिळणारा हातसडीचा गहू, तांदूळ तसंच सेंद्रिय धान्य आणि कडधान्य, विविध प्रकारच्या चटण्या आणि लोणचंही इथं चाखता येणार आहे. या जत्रेमुळे अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. तो मैं हैंडलूम को ही एंडोर्स करती हूँ. मैं सिर्फ हैंडलूम पहनती हूँ और सिर्फ हैंडलूम को यूज़ करती हूँ, और इसलिए मेरे लिए ये भीमथडी का जो प्लेटफॉर्म है ये एकदम परफेक्ट है, क्योंकि यहाँ पे सब हाथ का काम है. यहाँ पे कुछ भी मशीन मेड यहाँ पे नहीं बिकता है. तो यहाँ की जो फिलॉसफी है और जो मेरी फिलॉसफी है वो एकदम ही अच्छी से मैच होती है. मी अचंबित झाले, खूप खुश झाले. आणि मी आता त्यांना तेच म्हटलं की तुम्ही फक्त पुण्यात का भरवता. मुंबई हा जास्ती मोठा प्लॅटफॉर्म असू शकेल या महिलांसाठी. मुंबईला मार्केट खूप मोठं आहे आणि ग्राहक वर्ग घ्यायला तयार आहे अशा प्रकारच्या वस्तू. म्हणजे मी स्वतः 13 वर्ष म्हणतात मॅडम, तर मी आज पहिल्यांदा पाहते आणि किती काय घेऊ आणि काय नको घेऊ असं झालंय. नाताळच्या सुट्ट्या असल्यानं भीमथडीच्या जत्रेला पुणेकर गर्दी करू लागले. या जत्रेत महाराष्ट्राच्या विविध भागातील जवळपास 325 महिला बचत गटांनी सहभाग घेतलाय. गेल्या 14 वर्षांपासून डिसेंबर महिन्यात भीमथडी जत्रेचं आयोजन केलं जात असून देश पातळीवर भीमथडीनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 14वी भीमथडी आहे आणि डिसेंबर महिना हे आपला ठरलेला आहे. त्यामुळे या भीमथडीमध्ये 325 स्टॉल आहेत आणि 22 जिल्ह्यातल्या महिला सहभागी झाल्यात आणि 9 राज्यातले हातमाग विणकर डायरेक्टली याच्यामध्ये सिलेक्ट भीमथडीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे हे 325 स्टॉलची भीमथडी, पण यावेळची भीमथडीचं वैशिष्ट्य एकच आहे की थोडंसं आम्ही क्वालिटीकडे गेलेलो आहोत. भीमथडीच्या जत्रेदरम्यान 2 ते 2.5 कोटी रुपयांची उलाढाल होते. महाराष्ट्रातील महिला बचत गटांना दरवर्षी रोजगारासोबतच आर्थिक बळ मिळवून देण्याचं काम या जत्रेच्या माध्यमातून केलं जात आहे. तेव्हा तुम्ही पुण्यात असाल किंवा पुण्याला जायचं असेल
तर भीमथडीच्या जत्रेत एकदा फेरफटका नक्की माराच. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.